महाराष्ट्रातच ते अवस्था आहे. त्यांचा उमेदवार बिमार पडला आणि राज्यात काँग्रेस बिमार पडली आहे. ते सगळे अवस्था अशी आहे का 6 ठिकाणी भाजप शिवसेनेचे उमेदवार अविरोध निवडून आले. म्हणजे विरोधी पक्ष कोणत्या स्थितीत आहे ते पहा ना. विधान परिषद सारख्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवार सापडत नाही. उमेदवार असला तर तो विड्रॉल घेतो. एवढी वाईट परिस्थिती देशामध्ये कधीच नव्हती. म्हणजे विरोधी पक्ष हा संपल्यात जमा अशी अवस्था आहे. मला असं वाटतं आमच्या स्तरावरती ती काही गोष्ट नाहीये. ते साहेबांना माहित असेल. आम्ही इकडे सामान्य शिवसैनिकांना सांभाळण्यासाठी सज्ज आहोत. नाही मी मोठ्या माणसाच्या संपर्कात नसतो. आम्ही सामान्य माणसाच्या संपर्कात असतो. म्हणजे प्रत्येका मी आता मला एक निरोप होत आहे संग्रामपूरचा. तर सामान्य कार्यकर्ता पण तो पण प्रवेश घेत आहे. निवड खासदार आमदारच नाही तर काँग्रेस असेल, उभाटा असेल, अगदी लोकांना कामाची गरज असते, लक्षात घ्या. आणि काम करणारा माणूस सध्या महाराष्ट्रात एकनाथजी शिंदेशिवाय दुसरं कोणी नाहीये. त्याच्यानं तो मी जसं मोहात पडलो तसे बरेच लोक पडणार आहे. मला असं सांगा, अगदी कार्यकर्ता म्हणून तुमच्याजवळ नसन आणि सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे पैशानच जाते, म्हणजे मग जे काँग्रेसमध्ये कार्यकर्ते आहेत ते पैसेवाले होते असं म्हणायचं आहे का? हा आरोप करून ते स्वतःवरच आरोप करून घेत आहे. तुम्ही एक सांगा, हा आरोप करणं म्हणजे याचा अर्थ काय निघतं? तर आमच्या काँग्रेसमधले लोक हे पैसेवालेच होते असं म्हणायचं आहे. म्हणजे तुम्ही एकाकडे आम्हाला बदनाम करत असताना त्यात काँग्रेस किती बदनाम होऊन आली याचे तर तारतम्य ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. संजयजी एवढे बोलतात, मला वाटतं एवढे बोलणारे महाराष्ट्रात दुसरा माणूस सापडणार नाही. रोज तुम्ही पण टीव्हीवर दाखवल्याशिवाय तुमचाही काही पूर्ण दिवस जात नाही. ते तुमचाही त्याच्यात वाटा आहे बरं थोडासा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.